काल बंड आज थंड। प्रकाश महाजनांची नाराजी एका दिवसात दूर। फोन आला, महाजनांचा राग गेला। मनसेच्या इगतपुरीच्या शिबिराला न बोलावल्यानं तडकाफडकी प्रवक्तेपदाचा राजीनामा देणाऱ्या प्रकाश महाजन यांचं बंड एकाच दिवसात थंड झालंय। मनसे नेते प्रकाश महाजन यांची नाराजी अखेर दूर झाली आहे। अमित ठाकरे यांनी फोनवरून प्रकाश महाजन यांची अशी चर्चा केल्यानंतर प्रकाश महाजन यांची नाराजी संपली आहे। सोबतच आपली पक्षावर नाही तर काही लोकांवर नाराजी होती असंही सांगायला महाजन विसरले नाही। माझी नाराजगी मी तुम्हाला सांगितलं, नाराजगी स्वतःवर होती। माझी नाराजगी नेत्यावर तर कधीच नव्हती ना, पण माझी दखल एका पक्षाच्या माझ्या युवा नेत्याने घेतली आणि त्यांनी म्हणा मी तुम्हाला भेटायला येतो। यापेक्षा मला काय, कुठंतरी माझा राग किंवा माझा वैताग, ठीक आहे मी प्रवक्ता म्हणून काम करेल नाही करेल हा विषय नाही, पण मी म्हणलं जसं राज ठाकरे आणि मी वेगळे होऊ शकत नाहीत। इगतपुरीच्या शिबिराला न बोलावल्यामुळे प्रकाश महाजन काल खूपच उद्विग्न झाले होते। पक्षात वारंवार डावललं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता। इगतपुरीच्या शिबिराला प्रवक्ता असूनही बोलावलं नसल्यानं प्रकाश महाजन नाराज होते। त्यांनी ही नाराजी जाहीर बोलूनही दाखवली होती। तर घरातच आमची इज्जत काही राहत नसेल तर काय करायला पाहिजे? मला खूप वाईट वाटलं। या शिबिरात काही फार असं नव्हतं, पण पक्षाचं एवढं मोठं शिबिर आहे आणि प्रवक्ता नाही आणि प्रवक्त्याला बोलवलं नाही, कारण प्रवक्ते त्या निष्कर्षात बसत नाही। निष्कर्ष कटला आला हो। इतर वेळी प्रवक्ता जीव तोडून पक्षाची बाजू मांडतो। फक्त नाराजी व्यक्त करून प्रकाश महाजन थांबले नव्हते, तर नारायण राणे प्रकरणातही पक्षानं वाऱ्यावर सोडल्याचा आरोपही महाजन यांनी केला होता। मी देव बदलणार नाही, पण देवानं बोलवल्याशिवाय मी देवळात सुद्धा जाणार नाही। मी एवढंच या प्रसंगी सांगेन। राज ठाकरे, अमित ठाकरे आणि ठाकरे परिवारावर माझं आतोनात प्रेम आहे, निष्ठा आहे। प्रकाश महाजन मेला तरी राज ठाकरेचा कार्यकर्ता म्हणूनच मरेल। मी कधीही कपाळावर दुसऱ्याचं नाव करून घेणार नाही, पण माझी भक्ती खरी असेल तर माझा पांडुरंग मला बोलवेल। प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला असला तरी आपण विठ्ठल बदलणार नसल्याचं प्रकाश महाजन यांनी राजीनामा देताना स्पष्ट केलं होतं। मात्र अमित ठाकरेंच्या फोन नंतर प्रकाश महाजन यांची नाराजी दूर झाली आहे। आता ते पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होऊन पक्षाची बाजू पहिल्यासारखी जोरकसपणे मांडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशाल करोळेसह योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।